नमस्कार. आपण जे होम लोन घेत असतो ते ऍक्च्युअल मध्ये चालतं कसं आणि त्याच्यामध्ये आपला शेअर्स किती त्याच्यामध्ये हे आपण आज बघणार आहोत. बेसिकली होम लोन ही कन्सेप्ट लिव्हरेज वर चालते. लिव्हरेज म्हणजे काय? म्हणजे एखादी 100 रुपयाची वस्तू घेण्यासाठी आपण त्या वस्तूसाठी फक्त 10 रुपये देत असतो आणि 90 रुपये हे आपल्याला एखादा फायनान्सर किंवा बँक वगैरे देत असतात आणि त्याच्यावर ते व्याज घेत असतात. तर होम लोन मध्ये होम इक्विटी ही खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण ती समजल्याशिवाय आपल्याला त्याच्यामध्ये शेअर्स आपला किती आहे हे कळत नाही. तर बघूया काय कन्सेप्ट आहे होम इक्विटीची. 35 लाखाचं घर आहे, 7 लाखाचं डाऊन पेमेंट केलंय, 28 लाखाचं लोन केलंय 20 वर्षासाठी. समजा तुमचा इंटरेस्ट रेट ऑफ फ्लोटिंग रेटला आहे तर कमी जास्त होत असतो. आपण ऍव्हरेज 9% घेतलाय, ठीक आहे. तर आपण टोटल पेड करतोय 60,46,000. प्रिन्सिपल आपली जाते 28 लाख बरोबर, लोन केलेले ती अमाऊंट. आपला इंटरेस्ट जातोय 32,46,000. आपण रिअल इस्टेटची ग्रोथ पकडले 10%, तर आपला EMI येतोय 25,192 रुपये. त्याच्यामध्ये मंथ वाईज आपण सिरियल नंबर घेतलेत, त्यामध्ये EMI आपण घेतलेत. हे आपण प्रत्येक EMI मध्ये प्रिन्सिपल किती जाणार आहे ती अमाऊंट आहे. ओके, प्रत्येक EMI मध्ये इंटरेस्ट आपला किती पेड होतोय तीही अमाऊंट आहे, ठीक आहे. आणि ही जी अमाऊंट आहे ती अमाऊंट ही आउटस्टँडिंग बॅलन्स असणार आहे, ठीक आहे. आपण इयर वाईज घेणार आहोत. आपण 10% ग्रोथ रेट घेतलाय रिअल इस्टेटचा. सो आपण त्याची 1 वर्षानंतर व्हॅल्युएशन 35 लाखाची व्हॅल्युएशन झाली 38,50,000. तर आपली होम इक्विटी 11 लाख रुपये आहे. म्हणजे काय, ह्या 38 लाखापैकी 11 लाख हेच आपले आहेत. 1 वर्षानंतर समजा लोन डिफॉल्ट कर तर आपल्याला हे 11 लाखच मिळणार आहेत. तुमचं घर आहे भले 38 लाखाचं असू द्या, पण तुम्हाला मिळणार आहेत 11 लाख. हे कसं काढलं? 38,50,000 करंट व्हॅल्युएशन, त्याच्या मायनस केलं आपण 12व्या मंथची एंड व्हॅल्यू म्हणजे 27,47,000. होम इक्विटी आली 11 लाख रुपये. 2 वर्षानंतर होणार आहे 42,35,000. त्याच्यात आपली होम इक्विटी असणार आहे म्हणजे आपला शेअर्स त्याच्यामध्ये, आपले पैसे त्याच्यामध्ये असणार आहेत 15,44,000. आपण जसं पुढे जात जाऊ तसं याच्यामध्ये होम इक्विटी आपली वाढत जाते आणि आउटस्टँडिंग लोन हे कमी होत जाते. आपण EMI बघितलं तर सेम राहणार आहे. फ्लोटिंग रेट असेल तर कमी जास्त होतं, पण आपण इंटरेस्ट रेट सेम पकडलाय सो आपण त्याच्यावरच बोलणार आहोत. सो आपली प्रिन्सिपल बघितलं तर दर महिन्याला आपली प्रिन्सिपल वाढत चालली आहे आणि इंटरेस्ट बघितलं तर दर महिन्याला कमी होत जातोय, बरोबर. सो 20 वर्षानंतर आपण व्हॅल्युएशन बघायला गेलो तर घराची व्हॅल्युएशन असणार आहे 2,35,00,000. तर होम इक्विटीची ही कन्सेप्ट तुम्हाला कळायलाच हवी. आपली त्याच्यामध्ये शेअर्स किती आहे हे आपल्याला होम इक्विटी मधून कळतं. कारण आपल्याला वाटतं की आता 6 वर्षानंतर समजा व्हॅल्युएशन झाले 62 लाख रुपये, पण ऍक्च्युअल मध्ये अर्धे तर फायनान्सर लोकांचेच पैसे आहेत. आपले जे आहेत ते जवळजवळ 38 लाख रुपये आहेत. जसं पुढे आपण जात जाऊ तसं आपली होम इक्विटी वाढत जाते. सो बाय बाय, थँक्यू सो मच.